1980 नोव्हेंबरपर्यंत हे खूपच वाढत होतं. तेव्हा इंडियन एक्सप्रेसचा अरुण सिन्हा नावाचे एक पत्रकार होते. त्यांनी पहिल्यांदा याची दखल घेतली आणि त्याच्यावर डीप डाईव्ह रिसर्च करून लोकांना भेटणं, बोलणं ह्या गोष्टी सुरू केल्या. कारण आतापर्यंत 34 लोकांबरोबर हे घडलेलं होतं. जरी क्रिमिनल्स त्यांना म्हटलं असलं तरी आत्ता आपण त्यांना लोकच म्हणूया. पहिल्यांदा नॅचरली ते आयजी कडे गेले आणि त्यांनी मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये असं सांगितलं. मग ते त्या जेलरकडे गेले, बच्चूलाल दास, ज्यांनी ह्याच्या विरुद्ध पहिल्यांदा आवाज उठवलेला. पण जसं त्याला कळलं की हा जेन्युइन माणूस आहे आणि सिनियर पत्रकार आहे, अरुण सिन्हाने केलेलं रिपोर्टिंग त्यांनी बघितलं, तेव्हा त्यांना वाटलं की इथे आपण बोलू शकतो आणि काहीतरी फायदा होईल. तेव्हा त्यांनी जो भीषण प्रकार घडतोय तो सांगायला सुरुवात केली आणि तो 34 हा जो आकडा होता तो त्यांच्याकडनं आलेला आकडा आहे. आईज पंक्चर्ड ट्वाइस टू इन्शुअर ब्लाइंडनेस ही त्यांची पहिली आर्टिकल त्यांनी पब्लिश केलेलं होतं. त्यांनी पोलिसांना प्रश्न विचारायला सुरुवात केली, मिनिस्टर्सना प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना असं उत्तर मिळालं की सामान्य जनताच हे करतेय. इतका असंतोष आहे लोकांमध्ये की ती जनता स्वतःहून या गोष्टी करते आणि आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. त्याच्यानंतर तिथले जे तेव्हाचे मुख्यमंत्री होते जगन्नाथ मिश्रा आणि तिथले जे DIG होते, या दोघांनी जॉईंट स्टेटमेंट रिलीज केलं, ज्यात त्यांनी असं म्हटलं की जनतेमध्ये इतका असंतोष आहे की त्यांनी जेल फोडला आणि जेलमध्ये जाऊन हे कृत्य जनतेने केलं आणि आम्ही त्याच्या मागे कोण आहे हे बघायचा प्रयत्न करतोय आणि वगैरे वगैरे. सो बेसिकली कोणीही बघून न बघितल्यासारखं करत होतं. ही मला सगळ्यात डिस्टर्बिंग डिटेल वाटतं यातलं की बिहार गव्हर्नमेंटवर प्रेशर वाढायला लागलं तसतसे त्यांनी नावापुरती काही अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. पण नक्की कुठच्या अधिकाऱ्यांनी हे केलंय हे कळण्याचा त्यांच्याकडे काहीच मार्ग नव्हता आणि त्यामुळे त्यांनी थट्टा एका प्रकारची करायचं ठरवलं आणि ते म्हणजे असं होतं की ज्या लोकांचे डोळे गेलेले होते त्यांना एका रेषेमध्ये उभं केलं आणि ज्या पोलिसांनी ते केलेलं होतं त्यांना त्यांच्या समोर उभं केलं आणि म्हणाले आता ओळखून दाखवा तुमच्या बरोबर कुठच्या पोलिसांनी हे कृत्य केले. म्हणजे ज्या प्रकारे एकतर विक्टिम्सची मॉकरी केली गेली सरकारकडनं.